प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। बहुजन समाज पक्षाच्या नेत्या बहन मायावती यांनी जर आम्हाला मदतीसाठी बोलवलं किंवा आमची मदत मागितली तर निश्चितपणे मी बहन मायावती यांना सर्वोपरी मदत करायला तयार आहे। मी त्यांच्या सोबत कधीही उभा राहायला तयार आहे असं निसंदिग्ध आश्वासन किंवा भीमवचन ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी बहन मायावती यांना दिलं आहे। मित्रांनो, 2027 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी, तिथल्या स्थानिक पक्षांनी आपल्या स्वतःच्या विजयासाठी कंबर कसलेले आहे, तयारीला लागलेले आहे। भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, अपना दल असो किंवा अनेक तिथले स्थानिक जे पक्ष आहे छोटे मोठे, ते सगळे तिथं कामाला लागलेले आहे। बहन मायावती यांचा बहुजन समाज पक्ष सुद्धा निवडणुकीच्या विजयासाठी रणांगणामध्ये उतरलेला आहे। उत्तर प्रदेशच्या 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या बहन मायावती यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे। अर्थात बहन मायावती यांच्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आमच्या पक्षातले, आमच्या समाजातले अनेक विभीषण, रावण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला तयार केलेले आहे, जन्माला घातलेले आहे। हे सांगायला कोणा ज्योतिषाची आपल्याला गरज पडणार नाही। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकरांचा रथ रोखण्यासाठी आमच्यातले गद्दार, रावण, विभीषण सत्तारूढ पक्षांकडून म्हणा किंवा प्रस्थापित पक्षांकडून जन्माला घालण्यात येतात, गुलाम तयार केल्या जातात, त्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये देखील भारतीय जनता पक्षानं गुलाम तयार केलेले आहे, दलाल तयार केलेले आहे। आणि यांच्या प्रकारे काशीराम साहेबांनी स्वाभिमानाच्या पायावरती उभी केलेली चळवळ, आंबेडकरी आंदोलन एक कुठंतरी नष्ट करण्याच्या तयारीला भारतीय जनता पक्षासारखे मनोवादी पक्ष लागलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रकाशजी आंबेडकरांना प्रश्न विचारला कि आप 2027 में बहन मायावती जी को समर्थन दोगे या उनके खिलाफ अपने कैंडिडेट खड़े करोगे? तर प्रकाशजी आंबेडकरांनी निसंदिग्ध शब्दांमध्ये एक प्रकारे भीमवचन दिलं। ते म्हणाले, अगर मुझे बहन मायावती सहयोग मांगती है और कहती है कि हमारे बगल में आकर खड़े रहो, तो हम उनके बगल में जाकर खड़े रहेंगे, उनको हमारा पूरा समर्थन रहेगा, पूरा सहयोग रहेगा। प्रकाशजी आंबेडकर जे बोलतात ते करतात। त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांनी हे जे शब्द वापरलेत की बहन मायावती यांच्या पक्षाच्या विजयासाठी जर त्यांनी आम्हाला सहयोग मागितलं, आमची मदत मागितली, तर निश्चितपणे मी त्यांच्या मदतीला धावून गेल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या या शब्दाला फार मोठी किंमत आहे, महत्व आहे। जर उद्याच्या निवडणुकांमध्ये बहन मायावती यांनी प्रकाशजी आंबेडकरांना सहयोग मागितला, प्रकाशजी आंबेडकरांनी जर आपला पाठिंबा बहुजन समाज पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये दिला, तर उत्तर प्रदेशमधलं राजकारण निश्चितपणे वेगळ्या वळणावरती आल्याशिवाय राहणार नाही। आंबेडकर नावावरती संपूर्ण भारतामध्ये राजकारण सुरू आहे। कोणताही राजकीय पक्ष घ्या, भारतीय जनता पक्ष घ्या, काँग्रेस घ्या, ज्यांना बाबासाहेबांचं प्रेम आहे ते पक्ष घ्या किंवा ज्यांना बाबासाहेबांचं वावडं आहे, ॲलर्जी आहे आंबेडकर नावाची, ते पक्ष घ्या, कोणताही पक्ष घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय कोणालाही राजकारण करता येत नाही। किंबहुना आंबेडकर ह्या नावाभोवती भारतामधलं राजकारण फिरत राहतंय। तिथे अशा ठिकाणी जर प्रकाशजी आंबेडकरांनी स्वतः बाबासाहेबांच्या नातवानं जर मायावतींना पाठिंबा दिला, तर निश्चितपणे उत्तर प्रदेश मधलंच नव्हे तर उत्तर भारतातलं राजकारण एक वेगळ्या टप्प्यावरती येऊन
थांबल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, बघूया बहन मायावती प्रकाशजी आंबेडकरांना मदतीची हाक देतात की नाही, प्रकाशजी आंबेडकर त्यांच्या मदतीला धावून जातात की नाही, येणारा काळ आपल्याला याचे उत्तर देईल. परंतु निश्चितपणे उत्तर प्रदेश असो, महाराष्ट्र असो, या सर्व ठिकाणी आंबेडकरी ताकद एक झाली पाहिजे, एकत्रित आली पाहिजे. कारण एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही. आणि जिथं आंबेडकरी ताकद एक येते तिथे मनुवादाचा खात्मा झाल्याशिवाय राहत नाही. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. तीच इच्छा मनामध्ये आहे की पुन्हा उत्तर प्रदेशमधून सुद्धा आंबेडकरी ताकद एकत्रित आली पाहिजे. तिची सुरुवात भले उत्तर प्रदेशमधून का होईना निश्चित व्हायला हवी. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.